मला एक कळत नाहीये, तिलोत्तमा मॅमचं मन कसं वळवायचं हे तू फोन करून मला का सांगितलंस? आय मीन आफ्टर ऑल तू सुद्धा याच घराचे मेंबर आहेस ना. आहे मी याच फॅमिलीची मेंबर, पण बऱ्याचदा जसं दिसतं तसं नसतं शिवानी. आय होप यू अंडरस्टँड. ओके, पण इथे तर सगळं ओके दिसतंय की. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एवढा मोठा बिझनेस आहे. आय एम शुअर तुम्हाला सहज पुरत असेल तो. हो, पण फक्त प्रॉपर्टी आणि पैसा इम्पॉर्टंट नसतो. पॉवर ती पण इम्पॉर्टंट असते. ॲज पर माय इन्फॉर्मेशन तू सुद्धा युनिट सांभाळतेसच ना? एक युनिट सांभाळते, कंपनी नाही. ओ, कंपनी सांभाळायची आहे तुला. वाय नॉट? मी डिझर्व करते तर का नाही. आय लाईक युअर कॉन्फिडन्स. तुझ्या नवऱ्याला भेटले मी, खूप स्मार्ट आहेस त्याच्यापेक्षा. थँक्यू सो मच, पण त्याचा उपयोग नाही. कारण या घरात आणि ऑफिसमध्ये मॉम नंतर फक्त सारंगचं चालतं. त्याच्या सहीशिवाय कोणतंही काम होत नाही. एक मिनिट, पण तुझा नवरा सारंगपेक्षा मोठा आहे ना? आहे, म्हणजे सगळ्यात मोठा राजकुमार दादा आहे, मग नील म्हणजे माझा नवरा, आणि मग सारंग. पण मॉमचा विश्वास फक्त सारंगवर आहे. आणि नील तुझा नवरा काहीच बोलत नाही यावर? नील एकदम गाय आहे, म्हणजे तो त्याच्या आईसमोर एकही शब्द बोलत नाही. आय फील सॉरी फॉर यू. पण आता काय करू शकतो? करू खूप काही शकतो मनात आली तर. म्हणजे मला अशी माणसं आवडतात जी माझ्यासारखा विचार करतात. आपला हक्क मिळवण्यासाठी काही करू शकतात किंवा प्रयत्न तरी करू शकतात. म्हणजे तू पण तोच विचार करते का जो मी करते? मे बी आपण सेम ट्रॅकवर असू शकतो. हे मॅम, काम झालंय. गुड. ऐश्वर्या, तुला जर काही मदत करता आली तर आवडेल मला. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. पण जेन्युइनली तुला मला मदत करायची आहे? वाय नॉट? सरळ विचारते तुला, ओके. तुझा या घरात येण्यामागचा हेतू काय आहे? काय ना ऐश्वर्या, अगं पण तू त्यांना सांगायचंस ना, मी ऑफिसला पोहोचतच होते. काय झालं? मला जे वाटत होतं ना तेच झालं. म्हणजे सांगणं पण खूप वेळ काढलाय. क्लायंट निघून गेले. खूप इम्पॉर्टंट डील होती. तुला माहिती इतक्या वर्षात मी काय मिळवलंय? ट्रस्ट, विश्वास. माझे बिझनेस गुरु मला नेहमी सांगायचे, जो वेळेची किंमत करत नाही, वेळ त्याची किंमत करत नाही. नवसी, एनिवे, तुझी काहीच चूक नाही आहे. खरं तर आपण वेळेतच निघालो होतो. सावलीमुळे उशीर झाला. शिवानी, सॉरी. सॉरी, दॅट्स इट. आय डोंट वॉन्ट नो सॉरी. माझी डील कॅन्सल झाली आहे ना, आता तू माझ्याबरोबर माझ्या ऑफिसला यायचंस. अगं पण मीटिंग आहे. सिरियसली सारंग, तुझ्या सावलीमुळे माझी डील गेली, पण तू एक मीटिंग नाही कॅन्सल करू शकत. कम ऑन. आणि डोंट वरी, तुझा वेळ वाया नाही जाणार. आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. अगं पण नाही आणि बिन नाही. माझी डील गेली ना, आता तू माझ्याबरोबर ऑफिसला यायचंस. कम ऑन. ठीक आहे, चालेल, चल.
बबलू दादा कोणी आहात का बाहेर? दार उघडा ना. दार उघडा ना प्लीज. कसला आवाज येतोय? वहिनी कुठे निघाला? अगं कसला तरी आवाज येतो, तुला आला का? कसला आवाज? नाही, मला वाटतं ना तुम्हाला भास झाला असेल, कारण मला तर नाही आला आवाज. भास असं म्हणतेस? तुम्ही काय करत होतात का? अगं हो, आरतीची तयारी करायची आहे ना. जरा. वहिनी हा तर सावलीचा आवाज आहे. बबलू दादा कोणी आहे का बाहेर?